सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। पनवेल महानगरपालिका निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रभाग क्रमांक 18D साठी कदम दिलीप शंकरराव यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। सर्वांसोबत सर्वांसाठी पनवेल शहराच्या विकासासाठी या घोषवाक्यासह त्यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे। निशाणी शिट्टी या निवडणूक चिन्हावर ते मतदारांच्या दारात जात असून परिवर्तन आणि विकासाचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। प्रचार साहित्यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांची चिन्हेही दर्शवण्यात आली असून एकत्रितपणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा संदेश देण्यात आला आहे। निवडणुकीचे मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे। शिटी या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व मतदारांनी प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन उमेदवारांकडून करण्यात आले आहे। 1985 पासून ते 30 जून 17 पर्यंत नगरपंचायत आणि महापालिका आरोग्य विभाग प्रमुख होतो। म्हणजे ज्याची नागरिकांना खरंच गरज असते, सेवा देणारं 70% काम जी संस्था करते तो त्या विभागातर्फे मी चा प्रमुख होतो मॅडम। आणि हा जो प्रभाग क्रमांक 18चा जो पहिला नवीन पनवेलचा काही भाग आहे ते 1,000 मतं, त्या व्यतिरिक्त जो प्रभाग आहे तिथे मी पूर्ण माझी जबाबदारी म्हणून, माझ्या विभागाची जबाबदारी म्हणून अतिशय उत्तम काम करण्याचा मी प्रयत्न केला। त्या कामामध्ये लोकसभासुद्धा चांगला घेतला। त्यामध्ये घंटागाडीचा उपक्रम असू दे, ओला कचरा सुका कचरा वर्गीकृत करणे असो, त्या सर्वांसाठी मी नागरिकांचा सहभाग घेतला। काही खतकुंड्यासुद्धा आम्ही लोकसभागातून बांधून घेतल्या। अशा पद्धती अनेक प्रकारे जेव्हा 2005ला महापूर आला त्यामध्ये 17 दिवस आम्ही 15-16 तास काम करत होतो आणि तेव्हा उत्तम आरोग्यदायी पनवेल ठेवण्याची जबाबदारी माझी होती, ती निश्चितच चांगली केली। इतर वेळेस काहीतरी मलेरिया अमुक तमुक व्हायचा, पण नंतरच्या काळात बोला तेव्हा बरं आहे, किती चांगलं काम केलं असं नागरिकांचा तेव्हा प्रतिसाद होता। निवृत्तीनंतर मी माननीय शरदराव जॉर्ज साहेब यांचं एक म्युनिसिपल लेबर युनियन होतं, त्या युनियनमध्ये मी ह्या युनिटचा अध्यक्ष होतो 15 वर्ष। आणि असं मला इतर सर्व काम करताना सर्व माझ्या नागरिकांजवळ माझा संवाद चांगला होता आणि त्याचा मी आता जो प्रभागात फिरतोय त्याचा प्रतिसाद मला चांगला भेटतोय, यात काय वाद नाही। आणि निश्चितच ज्या पद्धतीने प्रतिसाद भेटतोय त्यामध्ये मला वाटतं 16 तारखेला माझा विजय होणं फार काय अशक्य आहे असं मला वाटत नाही। प्रभाग क्रमांक मॅडम असं आहे, 2000 म्हणजे आता आपलं 24ला 3800 मिलीमीटर पाऊस पडला, 2025ला 4000 मिलीमीटर पाऊस पडला, की आपल्याकडे कोकणात 2500 ते 2600 मिलीमीटर पाऊस पडण्याचा ॲव्हरेज आहे मॅडम ऑल द। तेव्हासुद्धा या पनवेलमध्ये आमचा वाढीव जे ग्राम विभाग आहे ते सोडून द्या, तिकडं तर अशुद्धच पाणी पुरवलं जातं आहे, पण पनवेलमध्ये पाणी पुरवठ्याचा एवढा मोठा आणि टँकरचा एवढा मोठा सुलसुलाट, म्हणजे आमच्या मूळचे जे पनवेलवाले आहेत, या प्रभागातले समाविष्ट आहेत, त्यांना पाण्यासाठी अगदी हे करावं लागते की त्यांना टँकरची वाट बघायला लागते। हे फार विचित्र आहे। रस्ता अमुक, नंतर हे बस चालले पनवेलमध्ये, पनवेल नगरपालिकेच्या आजपर्यंत बस सेवा नाही। बस सेवा नसताना अनेक बस थांबे दिसतात मॅडम। ते बस थांबेची किंमत तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही जाणकार आहात, तुम्ही त्याची किंमत किती आहे आणि मग ते 27 लाख कसे घेतले त्याचा तुम्हीच अभ्यास करा। त्यामध्ये तुम्ही तज्ज्ञ आहात, त्या पद्धतीने बघा। आता तुमच्या प्रश्न हा बोला। तुमचं शुद्ध पाणी, चांगले रस्ते, परिवहन सेवा, माझ्या प्रभागाला लागून असलेलं, जेव्हा मी कॉलेजला मॅडम जात होतो तेव्हा हे एस टी स्टँड म्हणजे आमचं बसण्याचं म्हणजे की एक चांगला आमच्या पनवेलचं एक शान होती की तिथं आपण बसावं असं वातावरण होतं। त्याची जी बकाल अवस्था झाली, ती बकाल अवस्था दूर करण्यासाठी मी प्रयत्न करीन, शासनद्वारे प्रयत्न करीन आणि ते कसं काय होईल ते बघेन। दुसरी जे झोपडपट्टी आहेत माझ्या प्रभागात, मग ते वाल्मिकी नगर असो,
नंतर शबरीच्या मागची झोपडपट्टी असो आणि अशोकबाग असो, अशा लोखंडीपाडा ह्या झोपडपट्टींचं पुनर्वसन SRIच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं होईल की आता प्रधानमंत्री योजनेमध्ये 23 लाख भरा आणि घर घ्या. मॅडम 23 लाखामध्ये आमच्या इकडे 1 BHK रूम भेटतो पनवेल महापालिका क्षेत्रात. आणि तुम्ही 23 लाख त्या जर झोपडपट्टीत कोण राहतो? श्रीमंत राहतो. झोपडपट्टीत राहणारा गरीब आहे, मध्यमवर्गीय माणूस आहे, तो 23 लाख आणेल कुठून? म्हणून ती प्रधानमंत्री आवास योजनेव्यतिरिक्त ही शासकीय जी दुसरी योजना आहे त्या अंतर्गत आपल्या झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याचा मी प्रयत्न करीन. राहिला दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारलाच नाही की 4 सदस्यीय निवडणूक होती, ती 1 सदस्यच कशी झाली आणि 3 का झाल्या, त्याचा अभ्यास तुमच्याकडे चांगला आहे, तुम्ही जाणीवकारक आहात. आणि मी त्यातला एक का राहिलो, मला काय केलं असेल त्याचाही अभ्यास तुम्ही करा. माझ्या तोंडाने मी काही सांगणार नाही आणि ह्याचा विचार समस्त नागरिकांनी करावा. आणि निश्चितच मॅडम एक उदाहरण देतो. आम्ही जेव्हा काम करत होतो मग कधी मला जिल्हाधिकारी आयुक्त यांच्या कार्यालयातनं फोन यायचा 2 वाजता 3 वाजता. 3ऱ्या रिंगला मी फोन घेतो, तेव्हाही घेत होतो, आजही घेईन, मी उद्याही घेणार आहे. तेव्हा त्या नागरिकांच्या कोणत्याही समस्या ज्या महापालिकेने नगरपालिकेने पुरवायच्या आहेत किंवा जिथे ते साथ लागेल तिथे मी भविष्यात मला निवडून आल्यानंतर मी निश्चित देईन. आणि त्याबाबतचं मला जाणीव आहे, त्याबद्दल मला अभ्यास आहे. म्हणून समस्त नागरिकांनी मला 16 तारखेला सिटीच्या निशाणीच्या समोर बटन दाबून मतदान करावं आणि विजयी करावं. बोला, त्याबाबत मी सांगणार नाही. ते आम्हाला बोलत असेल ह्यानं झडकी भरली, त्याबाबत मी वक्तव्य करणार नाही. ते त्यांचं वक्तव्य त्यांना लाभला असो, त्याबद्दल काय नाही. समोरच्याला त्यांना धडकी भरले वगैरे असं मी कधी बोलणार नाही. ही निवडणूक आहे आणि मतदार राजाला आम्ही मानणारे आहोत. मतदार राजा जो कौल देईल 16 तारखेला 15 तारखेला तो 16 तारखेला आपल्याला दिसणार आहे. आणि त्याला काय वाटत असेल की आपल्याकडनं काय कमतरता आहेत किंवा त्यांनी 7 वर्षात कोणाला काही काम केलं नसेल, लोकांना पाठपुरावा केला नसेल, त्यांचा फोन घेतला नसेल म्हणून त्यांना काय वाटत असेल ते मला काय माहिती नाही, त्यातला मी अवैध आहे. बिनविरोध निवडणूक करणं हे लोकशाहीसाठी पूर्ण घातक आहे. संपूर्ण वार्डात फिरतोय, कोणालाही मनाला पटलं नाही. आणि अर्थातच जे बिनविरोध झालेत ते बलवान होते, ते कमजोर होते असं मी नाही म्हणत. मग बलवान असताना त्याने बिनविरोध निवडणूक कशाला? त्यांनी चांगलं काम 10 वर्ष 15 वर्ष जर लोकांची सेवा केले निवडून यायला पावतं, त्या निवडणूक समोर पुढे जायला पावतं. पण त्यांनी विनोद करण्यासाठी जो प्रयत्न केला असेल त्याच्यासाठी माझ्याकडे काही पुरावा नाही आणि त्याबाबत मी बोलणार नाही. त्या प्रभागातील मतदारांना ह्या निवडणुकीनिमित्त मी एक आव्हान करीन. पहिली गोष्ट 3-4 सदस्य निवडून 1 सदस्य का झाली ह्याचा पहिला विचार करा. दुसरा विचार करा 33 वर्ष एक महत्त्वाचा विभाग जी नगरपालिका महापालिका सुविधा पुरवणार आहे त्या विभागाचा ज्यानं प्रमुख म्हणून काम केले. अनेक पुरस्कार मॅडम आम्हाला त्याबाबत भेटले, त्यात माझा निश्चितच मोठा सिंहाचा वाटा होता. असा जर एक व्यक्ती कर्तव्यदक्ष आपल्यासमोर असेल तर मला त्याची जाणीव ठेवून त्यांनी मला 15 तारखेला मतदान करताना महाविकास आघाडीचे एका पक्षाचा उमेदवार म्हणून सिटीच्या समोर बटन दाबून मतदान करावं. आणि बरेच जाणकार इथं असेच विशेष लोक आमच्या वार्डात आहेत, सुशिक्षित लोक आहेत, त्यांनी ही एक जाणीव ठेवावी 4 सदस्य निवडणूक 1 सदस्य का झाली. आणि जर त्यांच्या मनाला जर पटलं तर लोकशाहीसाठी सुद्धा त्यांनी माझ्या पटलासमोर मतदान करून न्याय द्यावा असं मला वाटतं. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.